राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय। बीड, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, लातूर, अमरावतीत पाऊस बरसतोय। राज्यातल्या काही जिल्ह्यांना आता जोरदार पावसाचा फटका जाणवू लागलाय। राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झालाय। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। बीड, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, लातूर आणि अमरावतीत मुसळधार पाऊस पडतोय। या पावसाचा फटका नागरी जनजीवनालाही बसतोय। अनेक ठिकाणी घरांचं नुकसान झालंय। बळीराजाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या बातम्या आपल्यापर्यंत येत आहेत। राज्यातल्या काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसलाय। लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। औसा तालुक्यातील खरोसा, खामजना, किल्लारी यासह निलंगा तालुक्यातील जाऊ, नणंद, जेवरी आणि जवळगा या भागात आज दुपारच्या सुमारास पाऊस झाला। गेल्या काही दिवसापासून वाढत्या तापमानामुळे उकाड्यानं नागरिक हैराण झाले असून या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील बावी, बीड, सांगवी आणि आष्टी शहर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या आहेत। सध्या शेतकरी आणि पेरणी पूर्व मशागतीमध्ये गुंतलेला असताना हा पाऊस झाला। गत काही दिवसापासून कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या आष्टीकरांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला। अमरावती शहरातही पावसाच्या सरी कोसळल्या। पावसानं वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला। पावसामुळे अमरावतीकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला। उकाड्यानं हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। अमरावती शहरात आज पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी बळीराजाला मात्र याचा फटका बसला आहे। वर्ध्यात अचानक पावसाची सुरुवात झाली। नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं। उष्णतेच्या रेड अलर्ट दरम्यान पावसानं मात्र नागरिकांना मोठा दिलासा दिला। तब्बल 47 अंश सेल्सिअस तापमानानंतर वर्ध्यात आता हवामानात बदल झालेला आहे। प्रचंड उकाड्यानंतर काही भागात पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण अशी परिस्थिती निर्माण झाली। वर्ध्यात आज ऊन सावलीचा खेळ दिसला तर हवामानात अचानक बदलाची नोंद झाली। विदर्भाच्या हॉटस्पॉट ठरलेल्या वर्ध्यात पावसामुळे वातावरण आल्हाददायक झालं। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। पैठण तालुक्यातील बिडकीन येथे वादळी वाऱ्याचा फटका बसला। सोमपुरी रोडवरील कला महाविद्यालयासमोरील 5 रूमचे पत्रे उडाले। उडालेला एक पत्रा थेट विजेच्या तारांमध्ये अडकला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। या घटनेची माहिती महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आली असून परिसरात सतर्कता वाढवण्यात आली आहे। Thank you.